नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। माझ्याकडे होते बॉईल केलेले बटाटे, त्यांचं काय करावं काही सुचत नव्हतं। सो त्याचीच एक मी रेसिपी बनवलेली आहे, तुमच्यासोबत शेअर करते। बॉईल बटाटे घेतलेले आहेत, त्याचे सालं काढून घ्यायचे आहे आणि त्याला मॅश करून घ्यायचं आहे। तुम्ही किसणीने किसून घेतले तरी चालेल। गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये फक्त एक पळी तेल घातलेलं आहे। बारीक चिरलेला लसूण ॲड केलेला आहे। आता यामध्ये ॲड करते बारीक चिरलेला कांदा, परतून घ्यायचा आहे। आता ॲड करते बारीक चिरलेली शिमला मिरची। तुमच्याकडे स्वीट कॉर्न असतील तर तेही घातलेत तरी काही हरकत नाही। आता हे थोडा वेळ परतून घ्यायचं आहे। यामध्ये गाजर सुद्धा तुम्ही ॲड करू शकतात। रेसिपी अगदी सोपी आहे, भन्नाट आहे चवीला, नक्की ट्राय कराल। परतून झाल्यानंतर यामध्ये काळी मिरी पूड घातली आहे, जिरे पूड घालती आहे आणि चिली फ्लेक्स ॲड केलेला आहे। काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केली आहे। आता यामध्ये मॅश केलेले बटाटे घालायचे आहेत। यांना परतून घ्यायचं आहे थोडं। यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे। याला सुद्धा परतून घ्यायचं आहे। काढून घेतलं एका प्लेटमध्ये, थंड करून घ्यायचं आहे। एक वाटी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं तेल घातलेलं आहे। आता हे ड्राय जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते मिक्स करून घ्यायचे हातानेच आणि यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून याचा डो तयार करून घ्यायचा आहे। याला थोडंसं तेल लावून घेते। याला एक 5 ते 10 मिनिट साईडला ठेवून देणार आहे। दहा मिनिट नंतर याला पुन्हा मळून घेते। पोळपाटावर मैदा टाकून घेतला आहे आणि या गोळ्याचे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत। याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे। जे सारण आपण बनवलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे सेंटरला। यावर मी थोडं चीज ॲड केलेलं आहे। आता याला मोमोजचा शेप द्यायचा आहे। सर्व बाजूने पॅक करून घ्यायचं आहे याला। अशा प्रकारे शेप मी याला दिलेला आहे। टेम्पररी स्टीमर मी या ठिकाणी तयार केलेला आहे। चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे आणि यावर मोमोज ठेवायचे आहेत आणि 15 मिनिट त्यांना स्टीम करून घ्यायचं आहे। रेसिपी अगदी सोपी आहे, पटकन बनते सुद्धा।
चवीला सुद्धा खूप छान लागते। वरून थोडं बटर लावून घ्यायचं। पंधरा मिनिट स्टीम करून झालेलं आहे। आता याला काढून घेते। मोमोज रेडी झालेले आहेत। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा।